तर नमस्कार मित्रांनो, तर मी यश रावणे आणि पुन्हा एकदा तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर आज आम्ही घेतली होती झाडांची साफसफाई करायला, कारण की नवऱ्याला सांगितलं होतं कमी कामावून येईपर्यंत झाडं एकदम मला सगळे व्यवस्थित दिसले पाहिजे. नवऱ्याचा आदेश कसा काय मोडू शकते, तर मग काय घेतलं झाडांची साफसफाई करायला. महिनाभर झालंय झाडांची साफसफाई करून झाली होती, पण एकदा आम्ही परत गावाकडे गेलो होतो 10-15 दिवसासाठी. तर तिकडून आल्यावर काय पुन्हा झाडांची वाटच लागलेली दिसली होती. आम्ही हे सगळे झाडं विकत आणलेले आहे, पण त्या झाडावर नाही का रोग पडलेला आहे. तर आता आम्ही जेव्हा झाडं घेतली तेव्हाच त्या झाडावाल्याकडून खतही आणलं होतं. ते जर खत तर आम्ही 8-15 दिवसाला टाकतोच, पण तरी आमच्या झाडावर रोगच पडलेला आहे. तर आम्ही आता काय करू शकतो तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आमच्या झाडं एकदम चांगले राहतील. तर सगळे एकदम स्वच्छता करून घेतली, झाडपूस वगैरे, आणि मग काय झाडल्यानंतर कचरा टाकून दिला नाही गेले तिथून खालीच, कारण की ऊन होती, सगळेजण झोपलेले होते. मग काय घेतला ना मोक्याचा फायदा, कचरा भरला आणि दिला डायरेक्ट गॅलरीतून खाली फेकून. असं आहे मग आपलं काम. दिवसा कोण नसते आपल्याला पाहिलं तर मग घ्यायची मजा करून. सगळं ते झालं होतं, मग तर मी बाहुबलीच बनली होती. नवऱ्यासमोर तर डायरेक्ट मांजरच बनतो, पण नवरा गेला नसला डायरेक्ट बाहुबलीच बनून जातो. मग गोटा घेतला उचलून, आणि मग काय झाडाला थोडंसं मारलं पाणी. झाडांना पाणी मारल्यावर एवढं छान मस्त हिरवे झाडं दिसत होते का, एकदम लेच भारी. आता ते पाहिल्यावर तर नवरा एकदम खुशच होऊन जाईल, कारण की मी त्यांच्या मनासारखं काम तर करून ठेवलं होतं. आता त्याने पटते का नाही पटत काय माहित बा. मनी प्लांट तर एवढी काळजी घेतो मी का, कारण की मनी प्लांटची काळजी घेतल्यावर मनी घरात येते म्हणते. मग त्यासाठी मनी प्लांटची तर काळजी घ्यायच लागणार ना आपल्याला. सगळ्या झाडावर पाणी मारलं. तुम्ही फक्त एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा का त्या रोगासाठी मी काय करू शकतो, म्हणजे की मी माझे झाडं एकदम चांगले ठेवू शकत. तुम्हाला वाटत गाईच्या झाडाला फुलं कोण नाही आलेले, फुलं आले होते सकाळी, पण आम्ही ते तोडून देवाला वाहून दिले. अशा प्रकारे छान आपल्या झाडांची साफसफाई झालेली आहे. तुम्ही कमेंट करायला विसरू नका, आणि जसा तुम्ही आता सपोर्ट करताय तसाच कायम राहू द्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.